कर्जत चौक मार्गावर बोरगाव हद्दीत एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे। या अपघातात कर्जत बिसेगावमधील सुजित बोराडे वय 26 तर नेरळ येथील 31 वर्षीय सिद्धार्थ जाधव या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। आज मध्यरात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास बोरगाव परिसरात दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा अपघात झाला। या अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की दोन्ही दुचाकी एकमेकांमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आल्या। घटनेची माहिती मिळताच चौक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले। या दुर्घटनेनंतर कर्जत चौक मार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। रस्त्याचे रुंदीकरण झाले असले तरी अद्याप अनेक ठिकाणी दुभाजक नसल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे। सर्वात वेदनादायक बाब म्हणजे या अपघातात मृत्यू झालेले दोन्हीही तरुण आपल्या कुटुंबातील एकुलते एक असल्याचे समोर आले। त्यामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखांचा डोंगर कोसळलाय। तसेच मृत सुजित बोराडे याच्या वडिलांना अवघ्या 15 दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता। त्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच मुलाच्या निधनाची बातमी त्याच्या कुटुंबावर आणखी मोठा आघात ठरली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान कर्जत चौक मार्गावर यापूर्वीही अनेक भीषण अपघात घडले असून त्यात अनेक निष्पाप नागरिकांना आपले जीव गमवावा लागलाय। त्यामुळे या मार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजना नेमक्या कधी होणार आणि अजून किती अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होणार असे संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।